वाहन म्हणजे एका ठिकाणाहून येण्या जाण्यासाठी, प्रवासासाठी तसेच माल वाहतूक करण्यासाठी वापरलं जाणारं साधन म्हणजे वाहन होय. आज वाहतुकीच्या साधनांमध्ये आमूलाग्र असे बदल झालेले आपण पाहत आहोत. तांत्रिक युगामुळे प्रत्येक क्षेत्रात प्रगती होत असताना वाहन क्षेत्रातही नवनवीन बदल झालेले आहे. वाहन क्षेत्रात वाहनांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्यामुळे इंधनांचा तुटवडा भासू लागला आहे. ई वाहन, इलेक्ट्रिक वाहन हा ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रगतीचा बदल होय. नाशिक येथील प्लॉट नंबर 10, विंचू रोड, लासलगाव, तालुका निफाड, नाशिक या ठिकाणी इको राईड या ई वाहन दालनाचा उद्घाटन सोहळा रविवार 21 जुलै 2024 रोजी गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर 1008 श्री महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. या ई वाहन दालनाचा शुभारंभ संचालक संदीप होळकर यांनी केला असून याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना संचालक संदीप होळकर यांनी दिली. नमस्कार. आज गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर आपण लासलगाव येथे इको राईड या नवीन शोरूमचे आज उद्घाटन केले आहे. या आपण शोरूममध्ये आपण इलेक्ट्रिक बाईक, इलेक्ट्रिक व्हेकल, ई व्हेकल, मल्टी ब्रँड ई व्हेकल्सचा आपण इथे शुभारंभ केला आहे. शुभारंभ केला आहे. तरी या मल्टी ब्रँड याच्यामध्ये आपण इलेक्ट्रिक बाईक आज आपण लॉन्च केले आहे. इथे NK बाईक या कंपनीच्या आपण इथे 5-6 मॉडेल आपण इथे आणलेले आहे. त्या बाईकचे वैशिष्ट्ये आपल्याला या बाईकमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं इंधन लागत नाही. महत्त्वाचं वैशिष्ट्य यात कुठलेही इंधन लागत नाही. प्रदूषण होत नाही. या बाईकच्या माध्यमातून प्रदूषण होत नाही. या एका बाईक मागे आपण 50 झाडं लावल्याचं आपल्याला प्रदूषण रहित आपण त्याच्यात प्रदूषणमुक्त केल्याचं आपल्याला त्यात हे मिळतो. चालवण्यास सोयीस्कर जाते या गाड्या. डिजिटल स्पीडोमीटर यामध्ये दिले गेलेले आहे. ॲक्रेलिक फायबर बॉडी आपण यात प्रोव्हाइड करतो. त्यानंतर हेवी चॅसिस दिलेली आहे. टायर्स यामध्ये आपण हे करतो. 200 किलोची कॅपॅसिटी यामध्ये आहे बाईकमध्ये. आणि चार्ज होण्यासाठी 4 ते 5 तासांचा अवधी लागतो. आणि यात मुख्य म्हणजे आपण या बाईकच्या इलेक्ट्रिक बाईकच्या माध्यमातून आपण जर आपल्या या बाईकला चार्ज करण्यासाठी 1 ते 2 युनिट लागतात. या 1 ते 2 युनिटची कॉस्ट साधारणतः 20 ते 25 रुपये पडते. आणि या 1 ते 2 युनिटमध्ये जी गाडी चार्ज होती त्या चार्जमध्ये गाडी आपली 100 किलोमीटर धावते. 100 किलोमीटर धावते. आणि हेच जर आपण बघितलं की पेट्रोलची जी बाईक आहे तिला 100 किलोमीटर धावण्यासाठी तिला कमीत कमी 200 रुपयाचं पेट्रोल लागतं. तर या इलेक्ट्रिक बाईकच्या माध्यमातून आपण जवळपास 180 रुपये सेव्ह करू शकतो रोज. हे जर कॅल्क्युलेशन जर आपण पेट्रोल गाडीचं बघितलं तर 200 रुपये रोजाप्रमाणे 30 दिवसांचे 6,000 रुपये आपण पेट्रोलमध्ये खर्च करतो. तेच आपण या गाडीमध्ये महिन्याचं कॅल्क्युलेशन केलं तर 20 रुपयेप्रमाणे आपल्याला 600 रुपये लागतात. असा हा एवढा मोठा फरक आहे या इलेक्ट्रिक बाईकचा आणि पेट्रोल बाईकचा. परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. राष्ट्रसंत जगद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेनं नगरी आहे. गुरुजी बाबांचं काही वास्तव ह्या भूमीत आपल्याला लाभलेलं आहे. अशा या संत नगरीमध्ये आज संदीप भाऊ होळकर अगदी असं म्हणतात की उद्योगाच्या घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी. वास्तविक उद्योग हा एक रक्कम आहे, महत्त्वाची आहे. आणि चांगल्या पवित्र गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आज व्यास पौर्णिमा आहे. नमस्ते व्यास विशाल बुद्धे तुल्लारविंदाय तपत्र नेत्र येनत्वया भारत तैलपूर्ण मध्वादितो ज्ञानमय प्रदीपा. जे ग्रंथ लिहिले ते व्यासांनी लिहिलेले आहे. जे आपल्याला ज्ञान मिळालेलं आहे ते व्यास हे गुरुदेवांकडनं मिळालेलं आहे. म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा हा जो आजचा दिवस आहे. आज खऱ्या अर्थानं गुरुपौर्णिमा गुरुशिष्याचे नाते आमचा जन्मजन्मीचा शिक्का नाही कदापि तुटणार निर्धारांत पक्का. अशा गुरुशिष्य आपण
त्यांना पण आईवडील प्रथमतः मातृदेवो भव, आईचा खूप आदर करावा, पितृदेवो भव, वडिलाचा आदर करावा, नंतर आचार्य गुरु परंपरेला नमस्कार करावं, नंतर देवाला नमस्कार करावं, अशी ही आपली परंपरा आहे, ही संस्कृती आहे. आणि या संस्कृतीमध्ये अतिशय सुसंस्कृतिक असे एक घर म्हणजे होळकर परिवार आहे. नानाला मी सहज बोललो होतो, नाना आपलं महालक्ष्मीचं मंदिर आहे, गावात लक्ष्मी कायमच नांदते लासलगावमध्ये, आम्हाला माहिती आहे. कारण हे मार्केट चांगलं आहे आणि मार्केटचं गाव आहे, परंतु अजून आपल्या घरात, आपल्या दारात, आपल्या गावात लक्ष्मी असावी, तर मग आपण लक्ष्मीचं मंदिर बनवू. ते नानांनी खरंच थोड्या दिवसात पूर्ण केलं, त्याबद्दल आपण त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करू. अगदी खूप छान केलं. मागंही या ठिकाणी काल भैरवाचं वगैरे बरेच मंदिरं आपण चांगले केले, दुरुस्त केले. आणि गावाचं ग्रामदैवत चांगलं असेल, गावातलं प्रत्येक मंदिर त्या ठिकाणी दिवा लागला तर गावात विघ्न येत नाही असं सांगितलं जातं. ध्वजापासून जर सुरुवात केली तर मंदिरातल्या देवापर्यंत आहे. आमंत्रण देण्यासाठी आले. आज कार्यक्रम एवढे होते, पहाटे 3 वाजेपासून गुरुपौर्णिमेचे कार्यक्रम चालू, प्रवचन करून अजून नैताळ्यामध्ये आहे, पेडलेलं आहे, निफाडला आहे, कारखान्यावरती आहे, प्रत्येक ठिकाणी वेळ द्यायचा आहे. परंतु हे आदर्श कुटुंब आहे. होळकर परिवारानं खूप अगदी यांच्या घराण्यामध्ये भगवान शिवाची खूप भक्ती आहे आणि भगवान शिवालयाचं खूप त्यांनी प्रतीक त्या ठिकाणी बनवलेलं पण आहे. अशीच भक्ती आणि अशी शक्ती आपल्या पाठीमागं राहू, अशी सद्गुरूंच्या चरणी आपण प्रार्थना करतो आहोत. आपण सर्वजण या ठिकाणी व्यापारी वर्ग असेल, कोणी शेतकरी वर्ग असेल, तर बाबांनो आपण या आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी एकच करूया गुरुदेवांचा, कारण गुरु हा सर्वात श्रेष्ठ असतो, आपल्याला सर्वात श्रेष्ठ ठरला जातो. आपण म्हणतो गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुवेन देव नाही तुझा, पाहता त्रैलोकी. जसं आम्हाला राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी त्यागी, अंतरागी, वैरागी, महान सत्पुरुष तपस्वी या महाराष्ट्राच्या भूमीत मिळाले, तसे आपल्याला अनेक संत या ठिकाणी आशीर्वाद देतात. यांनाही, या परिवारांना असं जे काही आहे त्यांच्याकडनं उद्योग पाहिजेतच आणि आपण केलाच पाहिजे. त्या ठिकाणी जी गाडी आहे ती विशेष म्हणजे कमी इंधनातली आहे आणि त्यामध्ये गाडीचं आम्ही पूजन केलं. त्यावेळेस प्रत्येकाला इच्छुक आहे की आपण ही गाडी घ्यावी, कारण आता भरपूर या ठिकाणी वाढलेलं आहे. आपण पाहतो प्रदूषण किती वाढत चाललेलं आहे दिवसेंदिवस, त्यामुळे पाऊस कमी पडतो, काही त्रास होतो, झाडंसुद्धा आपल्याकडून कमी होत आहे. प्रत्येकाने कमीत कमी एक झाड लावावं, कारण झाड वाढले तर पाऊस पडेल, किंवा गाडशा पद्धतीने घेतल्या तर आपल्याला आपल्या ह्या भूमीमध्ये जर रस्त्याने पाहतो काही काही गाड्यातून किती धूर चालतो, तो आता कमी होण्याचा पद्धत होईल. म्हणजे आपण प्रकृती ही परमेश्वराचं रूप आहे, ती पण समोरही आपण अवलंबून. असं श्रद्धा परंपरा ह्या नानांची, ह्या संदीप भाऊंची, या घराण्याची आहे. त्यांचे मोठे भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे. सगळा आदर्श परिवार आहे. त्या परिवाराचं आपण पुन्हा एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करू. की असंच उत्कर्ष आपल्या घराण्यात होत राहू. आपण आपल्या ह्या कार्यामध्ये कायम उद्योगधंद्यामध्ये यश